इंग्लिश आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण सेवक पद रद्द करण्याकरिता जी याचिका आपण कोल्हापूर खंडपीठामध्ये टाकलेली आहे आणि यावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे. सुनावणी होऊन 5 ते 7 दिवस झालेले आहे, 1 हप्ता झालेला आहे. त्यात नेमकी जी पुढची प्रक्रिया काय असणार आहे आणि मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की नेमकं कोर्टात काय झालं, तर त्या संदर्भात सुद्धा अपडेट आपण घेणार आहोत. आणि मंत्रालयामध्ये शिक्षण सेवक रद्द पदाची फाईल गेलेली आहे किंवा प्रस्ताव गेलेला आहे, हे खरं आहे की खोटं आहे, सत्यता नेमकी काय आहे, या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल, शिक्षक भरतीच्या संदर्भात असेल किंवा पवित्र पोर्टलच्या संदर्भात असेल किंवा इतर जागा प्रिफरन्सच्या संदर्भात असेल, यात वेगवेगळी माहिती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. त्यामुळे माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. मुद्द्याकडे वळू. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनो, लक्षात घ्यायचं आहे की 2022 मध्ये आपले सर्व विद्यार्थी हे शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहे. त्या दिवसापासून याच्यापूर्वी सुद्धा 2010 पासून 2005 पासून या सर्व गोष्टी चालू आहेत आणि मात्र तेव्हापासून मात्र काही शिक्षण सेवक पद काही रद्द झालेला नाही. मग शिक्षण सेवकाचा कालावधी कमी होणार आहे का? तर शिक्षण सेवकाचा कालावधी 1 वर्षापर्यंत होणार आहे. त्यात शिक्षण सेवक पद रद्द होण्याच्या संदर्भातील मंत्रालयामध्ये काय गेलेले आहे, प्रस्ताव गेलेला आहे आणि हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर आपला नक्कीच 1 वर्षाचा कालावधी होईल किंवा मग ते रद्द होईल, अशी संभ्रम आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अफवा आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं कोणताही प्रस्ताव मंत्रालयामध्ये गेलेला नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतो आहे. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो कोर्टाच्या सुनावणीवरती. जे कोल्हापूर खंडपीठामध्ये जी काही आपण याचिका टाकलेली आहे, या याचिकेच्या दृष्टीनंच आपल्याला विचार करायचा आहे. कोर्ट जे म्हणेल त्यानुसार आपल्याला ती भूमिका आपली असणार आहे. तर कोर्टामध्ये काय झालं, ज्या दिवशी ही सुनावणी होती त्या दिवशी काय झालं, तर कोर्टामध्ये सरकारचे वकील त्या ठिकाणी काय उपस्थित नव्हते. त्यामुळे ही जी डेट आहे ही डेट पुढे गेलेली आहे. सरकारला आधीच सांगितलं होतं कोर्टाने की ऍफिडेव्हिट एक शपथपत्र द्या, पण जर शासनाची भूमिका शिक्षण सेवकाच्या दृष्टीने नेमकी काय असणार आहे यावरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, उमेदवारांचं लक्ष मात्र त्या ठिकाणी लागलेलं आहे. 2022 मध्ये जेवढे काही शिक्षण सेवक रुजू झालेले आहेत, ज्यांचा आता 2-2, 1.5 वर्ष त्यांचा सेवाकाळ झालेला आहे, या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की लवकरात लवकर शिक्षण सेवक पद काय व्हावं, रद्द व्हावं आणि आम्ही नियमित वेतन श्रेणी लागू करून आम्ही शिक्षक बनावं. कारण शिक्षकाचं आणि नियमित शिक्षकाचं आणि शिक्षण सेवकाचा काळ किंवा सेवकांचे जे काम आहे हे सर्व सारखेच आहे. कोणत्याही त्या ठिकाणी वेगवेगळा दुराभाव केला जात नाही, परंतु काम तेवढंच, मात्र वेतन मात्र कमी या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे शिक्षण सेवक पद रद्दच झालं पाहिजे, ही आपली सर्वांची भूमिका ठाम आपण असणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना हे लक्षात घ्यायचं आहे की जे काही आता सुनावणी त्यावेळेला पुढे ढकलण्यात आली. मग ही सुनावणी कधी आहे, तर ही सुनावणी 12 मार्चला आहे. 12 मार्चला कोर्टात नेमकं काय होतं यावरती सर्वांचं आपलं लक्ष लागलेलं आहे. 12 मार्चला ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच गोष्टी खऱ्या आपल्याला पकडावं लागणार आहे, खऱ्या गोष्टी समजावं लागणार आहे. जे विद्यार्थी मंत्रालयामध्ये प्रस्ताव गेला म्हणतात, अफवा उडवतात, वेगवेगळ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खोट्या बातम्या सांगितल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, याचं अपडेट आपण कायमस्वरूपी आपल्या चॅनलला देत असतो. यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, कारण ज्या गोष्टी घडत नाही त्या गोष्टी सांगून काही उपयोग नाही. त्यामुळं कोल्हापूर खंडपीठाचे जे काही निर्णय असेल, जे काही सुनावणी 12 मार्चला होणार आहे, त्याकडे आपल्या सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. 5 ते 6 दिवस आता फक्त बाकी राहिलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला या शिक्षण सेवक पदाचं रद्द कमी होतं का रद्द केलं जातं हे कोर्ट जसं म्हणेल त्या पद्धतीनं आपलं मत असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला नेमकं कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करिता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येते, माझ्याशी व्हॉट्सअपवरती बोलता येतं. विद्यार्थी मित्रांनो, जर काही अडीअडचणी असल्या तर नक्की आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.